बुल्ढाना जिले में 3 मासूम बच्चियों के साथ स्कूल में गलत हरकत करने वाले टीचर को पुलिस ने दबोच लिया। किनगांव राजा पुलिस में 10 वर्षीय मासूम पीड़िता की मां ने शिकायत दर्ज कराई कि उसकी बेटी के साथ स्कूल के टीचर ने गंदी हरकत की। मध्ये वर्दडी गाव आहे, तिथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक चौथीच्या वर्गावरचे शिक्षक उगले खुशालराव उगले हे काही विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत असल्याबाबत आज आपल्या पोलीस स्टेशनला पालक आणि 4 विद्यार्थिनी घेऊन स्वतः पालक घेऊन आले होते आणि त्याबद्दल आपल्याला सांगितलं। त्यामुळे आपण त्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। BNS 64, 65 आणि 75 BNS 64 2 65 2 75 1 पोक्सो 4 6 8 10 12 4 6 8 10 12 आणि ॲट्रॉसिटी लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये 31W कंसामध्ये 1 2 3 2 V आणि 3 1 RSW हे आपल्याला याच्यामध्ये BNS पोक्सो आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट। मॅडम BMS म्हणजे काय? BNS म्हणजे काय? भारतीय न्याय संहिता, नवीन जे कायदा आलेला आहे आपल्या नवीन कायद्यानुसार IPC च्या ऐवजी आपला BNS आलेला आहे, भारतीय न्याय संहिता। तर भारतीय न्याय संहितेचे जे जुने IPC चे कलम होते ते आपल्या याच्यामध्ये कलम नंबर चेंज झालेले आहे। त्यानुसार आपण जरा नवीनच वाटलं जे आपलं 376 होते त्या ठिकाणी आता आपल्या 64 आलेला आहे। 64 तर हे आपण त्यानुसार भारतीय न्याय संहिता, कारण गुन्हा आता घडलेला आहे म्हणून आपण हे कलम लावलेले आहेत। बरं, आता ही जी तक्रार दिलेली आहे तर ही तक्रार पालकांनी दिली का तुम्ही इन कॅमेरा घेतलेली आहे? आता आपण पीडितेचे स्टेटमेंट घेतलेलं आहे। पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे आपण प्रश्नोत्तर स्वरूपात गुन्हे दाखल केले। गुन्हा दाखल कर। इथली आरोपीला अटक केलं का? आरोपीला आता आपण पथक पाठवलेलं आहे, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल। आणखी तुमच्याकडे किती पालकांनी तक्रार केल्या जवळपास या संदर्भात? आता तरी सध्या आपल्याकडे 5-6 मुली आलेल्या आहेत। जसं जसं समोर येतील तसं तसं आपण सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊया। गाववाल्याचं त्यांचं म्हणणं एक जवळपास 12 ते 14 मुली आहेत आणि यातील म्हणजे सर्व समाजाचे आहेत असं काही नाही। ओके, हां। तर यात आहे का आणखी वाढण्याची शक्यता आहे का मुलीचे? आपण आता गावामध्ये मी पण शाळेला व्हिजिट दिलेली आहे। जेवढ्या विद्यार्थिनींची संख्या असेल, जेवढे समोर येतील तेवढ्या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आणि आपल्याला जेवढ्या विद्यार्थिनी आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थिनींचे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण जबाब नोंदवून घेऊ। सध्या गावातील वातावरण कसं काय? गावातील वातावरण सध्या शांत आहे।